संजय पावशे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असे दोघांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. वसंत परब आणि त्यानंतर चेतन रासम, गुड जॉब, अप्रतिम कामगिरी. SPL चं आयोजन आपल्याला बघायला मिळालं. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग बघा आता भरपूर सारख्या संघटनाच्या पुढे येत आहेत ज्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. साईराम महेश 11 या संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. सन्मानित होत असताना वसंत परब यांचा. त्यानंतर पुढचा सन्मान सुद्धा आता लगेच संपन्न करू. ते म्हणतात चेतन रासम. आय थिंक आम्ही मालवणी व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मला असं वाटतं चेतन जास्त ऍक्टिव्ह आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये होतो. तर दोन्ही आमच्या पाहुण्यांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करून थोड्यासाठी विश्रांती घेतो. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये माझी साथ देतील. मागचे 3 इनिंग मी कंटिन्यू केलंय त्यामुळे महेश पारकरचा आम्हाला आवाज ऐकायचा आणि आपण ऐकूया आवाज महेश पारकरचा. येणाऱ्या या पहिल्या मॅच पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकणार आहोत म्हणजेच महेश पारकरचा. धन्यवाद, थँक्यू. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा जेणेकरून सामना मी लगेच सुरू करू. ऐकूया आवाज महेश पारकरचा. धन्यवाद परब सर. या ठिकाणी एक चांगला आवाज तुम्ही सकाळच्या माध्यमातून ऐकताय. परब सरांचा एक गाजलेला असा नामवंत असा आवाज परब सरांचा. त्यानंतर मी अमोल पारकर तुमच्या भेटीला या ठिकाणी येतोय. तर स्ट्राईक अँड फलंदाज त्यानंतर पहिला चेंडू सुंदर डिलिव्हर करताना या ठिकाणी ओमकार गोलंदाजी मार्कवरती ओमकार गोलंदाज ओमकार. आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगला समाचार घेताना या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावाने संघाचं वैयक्तिक खातं खोललं जातंय. 4 या धावसंख्येवरती एक सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली ती ओमकारच्या स्वरूपामध्ये. ओमकार टू ओमकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज ओमकार. पाहू आपल्या संघासाठी अजून किती धावा रोखायचा प्रयत्न करतो तो स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार. पाहू आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर रचतोय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू 4 धावांसाठी, दुसऱ्या चेंडूवरती संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा खातं केलं ते ओमकारने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज सज्ज ओमकार. आणि मला वाटतं पुढचा चेंडू त्यावरती चांगला समाचार घेताना चेंडू जातोय सीमारेषेवर 4 धावांसाठी डीजे. चांगला टप्प्याचा चेंडू त्यानंतर थोडेसे 2 चेंडू भरकटलेले चेंडू दोन्ही चेंडूवरती 4-4 धावा घेत संघ पोचलो तो 3 चेंडूच्या संमतीनंतर संघाची धावसंख्या झालेली 8 अशी धावसंख्या बिनबाद. एक सुंदर फलंदाजी ओमकारच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते गोलंदाज सज्ज ओमकार टू स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार. आणि सुंदर त्याचप्रमाणे सुंदर असा टोल चेंडू चेंडू गेला छत्रपती धावा लिहिलेला 6 धावा षटकार डीजे. डोंबिवली वर्सेस स्वामी गांगेश्वर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी फॉर्म फिलअप करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा. आणि थोडासा कमबॅक करत या ठिकाणी सुंदर चेंडू या ठिकाणी मला वाटतं थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतं. रनआउटची संधी होती पण या ठिकाणी रनआउट काही होऊ शकत नाही. संघाची धावसंख्या झाली होती 15 अशी धावसंख्या. आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज ओमकार. तर स्ट्राईक अँड फलंदाज प्रणय. आणि ठिकाणी सुंदर चेंडू अति सुंदर चेंडू चांगल्या टप्प्याचा चेंडू चेंडू जातो निर्धाव यष्टीरक्षक वासुदेव गावडे यांच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी पहिलं षटक संपतंय पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाच्या संपत्तीनंतर संघाची धावसंख्या होती बिनगडी बाद 15 अशी धावसंख्या.
आणि या ठिकाणी मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश परब वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज सिद्धेश. पाहू आपल्या संघासाठी आता किती धावा रोखायचा प्रयत्न करतो तो सिद्धेश. पहिल्या षटकामध्ये चांगला समाचार घेते आता संघाची धावसंख्या निवडून ठेवली ती एक षटकाच्या संपतेनंतर 15 अशी धावसंख्या. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज सिद्धेश परब. एक जलद गती गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना सिद्धेश परब. तर स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार ज्याने आता पण चांगली फलंदाजी करत 15 धावा घेतल्यात आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पण थोडस मिसफिल्ड या ठिकाणी होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती दुसरं षटक चालू असताना 16 ची धावसंख्या. आणि या ठिकाणी सुंदर टप्प्याचा चेंडू जातो निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पण या ठिकाणी सॉरी पंच दोन ह्याच सामंत वाईट चेष्टा करतात. अवंतर धावेने धावसंख्येत भर करते. पंचांना व्यायाम करायला राहणारा चेंडू वाशीद काशी चांदा तो बांधा गणला जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. आणि या ठिकाणी मला वाटतं थोडीशी वासुदेवगड यांच्याकडे मिसफिल्ड होते आणि या ठिकाणी 4 धावा. या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 22 अशी धावसंख्या. पंच बॅटकट आहे का त्याचा? लेग बाईट स्वरूपामध्ये 4 धावा. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू अति सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला भेटला. तो थोडीशी मिसफिल झाली होती वासुदेव गौड यांच्या स्वरूपामध्ये. चेंडू गेला होता 4 धावांसाठी. तर पुन्हा एकदा त्यानंतर थोडासा कमबॅक करताना सिद्धेश परब एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी या ठिकाणी करताना सिद्धू. दुसरं षटक चालत दुसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. आणि बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक पावले जेल होते का. आणि सुंदर जेल विश्वजित पांचाळ या ठिकाणी सुंदर जेल घेतो. आणि पहिला गडी पहिला धक्का पहिला संघाला लागलेली अवदसा ती ओमकारच्या स्वरूपामध्ये. आणि या ठिकाणी पहिल्या डगावच्या शिकारी होतो तो ओमकार डीजे. मास्टर जाऊया मैदानाच्या दिशेने. तर नवीन फलंदाज ज्याची मैदानाच्या दिशेने पावलं वळतो ओमकार गोठणकर. ओमकारच्या जागेसाठी नवीन फलंदाज जातो ओमकारच. आणि या ठिकाणी म्हणतो पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेत संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. एक सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटले. आणि या ठिकाणी मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू असेल तो सिद्धू यांचा. तर पुन्हा एकदा सिद्धू तो स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू त्याचप्रमाणे सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. पण या ठिकाणी 1 धाव पण पूर्ण केला. तर 1 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा.
तर ओके, आतापर्यंत 10 मिनिटं झालेले आहेत. आता उर्वरित 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तर गोलंदाजी मार्क होती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सज्ज सूरज. आणि या ठिकाणी चांगला चेंडू, चांगल्या टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बघायला भेटलाय. या चेंडूवरती ते एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न हा मात्र प्रयत्न राहतोय आणि या ठिकाणी एक धावावरती समाधान मानावं लागतंय. एक धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या किती? 26 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर स्ट्राईक हँड फलंदाज प्रणय आणि ठिकाणी पहिला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू केला डिलिव्हर. 6 धावांसाठी छत्रपतीचा छावा आलेले या 6 धावा षटकार डीजे. तुम्हाला लास्ट कॉल करतोय, तुमच्या संघाची नावं द्यायची आहेत. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू, त्याचप्रमाणे सुंदर बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलेला चेंडू का क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी सुंदर झेल या ठिकाणी सँडीच्या स्वरूपामध्ये. आणि या ठिकाणी दुसरा गडीचा पतंगर होतोय, दुसरा गडी बाद होतोय तो प्रणयच्या स्वरूपामध्ये डीजे. सुंदर असा चेंडू होतो सीमा छेद, एक धाव तो पण पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटतं थोडेसे खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटले, तर खराब फेकी पाहायला भेटले नाही. या ठिकाणी रनआउटचा खतरा होता, पण या ठिकाणी संघाची धावसंख्या होती ती तिसरं षटक चालू असताना 34 अशी धावसंख्या. 2 गडी बाद संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. सूरज एक चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहतो. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी पहिला सुंदर टाकलेले चेंडू खाली क्षेत्र पाहूया. या ठिकाणी चांगली फील्ड या ठिकाणी होते. या ठिकाणी 2 धाव पण पूर्ण केलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा मात्र प्रयत्न राहतो. या ठिकाणी 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 36 धावा. आणि अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा. आणि ठिकाणी मला वाटतं बॅकच्या स्लॉट मध्ये चेंडू, पण या ठिकाणी झेल काय उसळणं साधा सोपा झेल जमलेला दान केला जातो ओमकारच्या स्वरूपामध्ये. आणि या ठिकाणी मला वाटतं पुन्हा 2 धावा, 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समर्थ्यंतर. चला किंग मेकर डोंबिवली आणि स्वामी गंगेश्वर गोलंदाजी मार्क होते गोलंदाज वैभव. तर
वैयक्तिक कोठ्यातील पहिल्या आणि संघाच्या कोठ्यातील चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते गोलंदाज वैभव. पाहूया आपल्या संघासाठी या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी वर नेला होता तो. आतापर्यंत तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. तो स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार आणि या ठिकाणी मला टप्पनचं 2 ह्यात समथिंग वाईटच्या सर करतात. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 39 धावा. पंचांना व्यायाम करायला लावणारा चेंडू पंच 2 ह्यात समथिंग वाईटच्या सर करतात. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते गोलंदाज सज्ज वैभव. तर स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार आणि या ठिकाणी सुंदर चेंडू, सुंदर टप्प्याचा चेंडू जातोय निर्धाव. आणि या ठिकाणी सुंदर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी वैभवच्या स्वरूपामध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सज्ज वैभव. तर स्ट्राईक अँड फलंदाज ओमकार. पाहू आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर असतो तो ओमकार, तर किती धावा रोखायचा प्रयत्न करतो तो वैभव. आणि ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू केला डिलिव्हर नो मॅन झोन मध्ये. छत्रपती छावा लिलिया 6 धावा. षटकार डीजे. षटकार डीजे. संघाची धावसंख्या होती 55 धावा डीजे. चला जाऊ मैदानामध्ये सुंदर फलंदाजी या ठिकाणी पहिला भेटली ती पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 0, त्यानंतर पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं सुंदर झेल या ठिकाणी आणि या ठिकाणी गडी बाद होतो तो तिसरा आणि संघाची धावसंख्या होती ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक चालू असताना 55 अशी धावसंख्या डीजे. चेंडू भैरवी घालणारा चेंडू पाहूया चेंडूवरती किती धावा निघतायत त्या. शेवटचा चेंडू घेऊन वैभव आणि सुंदर चेंडू त्या चेंडूवरती तर पळून एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण या ठिकाणी म्हणतो सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सँडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा आणि टार्गेट ठेवले ते 58 धावांचं. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 58 धावा. आणि या ठिकाणी साईराम महेश शिरेमन या संघाने 18 मिनिटांमध्ये 4 षटक टाकले. एक मंडळासाठी चांगले केलेले सहकार्य आम्ही तुमचं शतशः आभारी आहोत. तर मी विनंती करतोय की त्यांनी आपली सलामीची जोडगोळी मैदानामध्ये पाठवायची आहे. तर
AK-07 पांगड या संघाने आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. किंग मेकर्स डोंबिवली वर्सेस स्वामी गांगेश्वर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्याने टच विन साठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. तर यानंतर आपण ऐकूया एक सुमधुर असा आवाज परब सर ज्यांचा महाराष्ट्रामध्ये असा गाजलेला असा आवाज आणि आमचे गुरुवर जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, वावगं ठरणार नाही. एक सुंदर बुलंद असा आवाज आमचे परब सर, मी यांना विनंती करतात तुमच्या समोर मायक्रोफोन वरती जोडले जातील. तात्पुरती मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला बॅट्समन लगेचच पाठवा. थँक्यू. महेश पारकर यांचा आवाज आपण ऐकला. त्याचा उल्लेख केला की किंग मेकर डोंबिवली, डोंबिवली फायटर. चला अनिकेत, काल भरपूर मोठा फ्लेक्स डिस्प्ले झालेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवर, आम्ही बघितला. चला टॉससाठी रेडी जा, आय डी जमा करा आपले आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे. आणि स्वामी गंगेश्वर नाही, आय डी पाहिजे, आय डी शिवाय खेळायलाच मिळणार नाही आहे. मग टीम कुठली, डोंबिवलीचा जो किंवा कणकवलीची, आय डी पाहिजे कंपल्सरी. जसा इथे उल्लेख झाला की आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये महेश पारकर होते आणि खूप सुंदर असं समालोचन कासारडेचे आहेत. जसा उल्लेख केला की अमोल जमदाडे सुद्धा जे कासारडेचे आहेत कणकवलीचे, खूप सुंदर समालोचन सध्या फक्त सिंधुदुर्गपुरती मर्यादित नाही राहिलं, रायगडमध्ये सुद्धा आपण आवाज अमोलचा ऐकतो सातत्याने, गोव्यामध्ये ऐकतो आणि खूप सुंदर समालोचन अमोल सुद्धा माध्यमातून इथे मात्र केलं जाते. या पण वळूया क्रॉस बॉक्समध्ये, जिथे मात्र किंग मेकर डोंबिवली अर्थात डोंबिवली फायटर विरुद्ध स्वामी गंगेश्वर असा सामना इथे होणार आहे. सुहास परब यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे कंप्लीट होतोय. खूप सुंदर असं तुम्हाला टॉस बॉक्स बघायला मिळतोय. सिंधुदुर्ग किल्ला, चिपी विमानतळ, कुणकेश्वर मंदिर, बराडी मंदिर, देवगड हापूस. तर सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचलेत. वासुदेव आणि ओमकार सलामीचे फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. साईराम महेश 11 या संघाचे. स्ट्रायकिंग एंडला हरी, नॉन स्ट्रायकिंग एंडला वासुदेव. चला पंच इशारा करते, सामन्यात सुरू होतोय. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा गोलंदाज घेऊन आलाय. गोलंदाज आहे तो योगेश. टाइम मॅच करूया 11:57 11:57. 58 टू विन आहे 4 षटकामध्ये, म्हणजे प्रति षटकामागे कमीत कमी 15 धावा तर तुम्हाला करायच्याच आहेत. स्वामी गांगेश्वर संघाने नाणेफेक जिंकले. मॅच सुरू करतोय आपण सेकंड इनिंग. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होतो, थोडंसं बॅकफुट ऑन साइडला पुरकाचा प्रयत्न, दोन्ही फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन झालं नाही. संधी रनआउटची होती. चेंडूची फेक वाईडीच झाली, जीवदान मिळालं. पंचांचा इशारा लेग बाईटचा. वासुदेवने ज्याप्रमाणे धाव घेतली, कुठल्या प्रकारचा सिग्नल त्याच्याकडून नव्हता, हरीकडून नव्हता. स्ट्राईककडे जाण्याचा निश्चित त्याचा प्रयत्न होता, ध्यास होता, पण बघितलं कॉर्डिनेशन थोडीशी चुकी झाली. इव्हन विकेट किपरने सुद्धा थोडीशी चूक केली आणि चेंडू फेकेपर्यंत बाईकच्याच म्हणजेच लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव अंकी झाली. धावफलकर 1. 58चा पाठलाग सुरू. स्ट्राईक एंडला वासुदेव पोहोचलाय. बोलिंग मार्गवर पुन्हा एकदा योगेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हा व्हॉट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन, फटका मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केला तो डायरेक्ट बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये. षटकार.
काहीच इम्पॅक्ट नाहीये, काहीच प्रभाव नाहीये, पण चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज योगेशने. पहिला फटका त्याने बनवला आणि त्या ठिकाणी त्याचा स्ट्रॉंग झोन दिसतोय. त्या ठिकाणी फटक्याबाजी आपण बघतोय, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न करतोय, भरपूर शफल होतोय, फॉलिंग स्लिप मारायचा प्रयत्न होता मागच्या चेंडूवर आणि तो फसला. चेंडू थोडासा खाली राहिला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली ती 7 वर, लक्ष येते 58चं. अजूनही 51 धावा इथे करायच्या सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना साईराम महेश 11 या संघाला. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता. डीप स्क्वेअर मध्ये खराब फिल्डिंग. 2 धावायचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा इथे होतील पूर्ण. 2 धावायचा प्रयत्न मिळून बघतो की धावसंख्येत भर झाली. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये, म्हणजेच 9 धावा धावफलकावर. सिंधुदुर्ग बॉईज आयोजित आपण बघतोय क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग चषक 2024 पर्व तिसरं या स्पर्धेचं. तिसऱ्या वर्षात तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळते. खूप नेटनेटकं डोळ्याचं पारणं फेडणार असं आयोजन तुम्हाला बघायला मिळते. रिव्हर्सचा अटेम्प्ट टायमिंग करू शकला नाहीये आणि चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, तो विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल, एक षटकार मारल्यानंतर थोडासा बघतो की बॅकफुटला आहे, स्ट्रायकिंग गेला वासुदेव. फटका सुंदरच होता, तरी मात्र शंकाने धावसंख्या आपण बघतोय अजूनही ती धावफलकावर 9च बघायला मिळते. पुढचा चेंडू योगेशचा, पुन्हा फटका बनवलाय, फॉलिंग स्वीप बघायला मिळतोय. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप दूरवर, खूप लांबवर, षटकार. मॅचचा टॉस झालेला आहे आणि स्वामी गांगेश्वर संघाने नाणेफेक जिंकून निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. 11 वाजून बरोबर 57 मिनिटांनी सामना सुरू झाल्याची मात्र नोंद घ्या दोन्ही संघांनी. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज नवीन सज्ज होतोय, ओमकार येतोय बॉलिंग मार्कवर. आपण पाहतो सिंधुदुर्ग चषक क्रिकेट स्पर्धा दुसरा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. इम्पॉर्टंट निश्चितच दिवस आहे, कारण याकडून 12 संघ स्पर्धेमध्ये आज खेळत आहेत आणि 12 संघांच्या माध्यमातून 11 सामने आणि एक फायनल मॅच म्हणजे अंतिम सामना, अशी एकूण 12 सामने आज आम्हाला कव्हर करायचे आहेत. चला, प्रवीण शिंगे आणि अनिकेत विनंती आहे की आपली लिस्ट अपडेट करा, आयडी जमा करा लवकरात लवकर, अदरवाईज तुम्हाला खेळण्याची संधी मिळणार नाही. टॉस आपण ऑलरेडी उडवलेला आहे आणि असं जर तुम्ही दिरंगाई केली तर ताबडतोब तुमची षटकं सुद्धा कमी केली जाईल, असा सूचना आली आहे आयोजकांकडून. आय थिंक मॅचवर आलेला आहे त्या ठिकाणी. लिस्ट अपडेट करायची तुम्हाला आणि तुमच्या आयडी जमा करायचे ताबडतोब. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार येतोय षटक क्रमांक 2 मध्ये. पॉवर प्ले संपल्यानंतर स्ट्रायकिंग गेल्यापर्यंत बघतोय म्हणजेच हरीश आणि वासुदेव हे सामन्याचे फलंदाज ग्राउंडवर. व्हॉट अ शॉट, उंच गेला, किती लांब गेला बघूया. तिथे क्षेत्ररक्षक जज करतो आहे, पण दोन्ही खेळाडू फक्त बघत राहिले चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. संख्या तब्बल 21 धावा धावफलक, 21 ऑन द बोर्ड. फटका बनवला त्या ठिकाणी, पुन्हा त्या स्क्वेअरमध्ये ते एक्झिक्यूट केलं. ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये ते चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू होता, पण नकार दिला हरीशला, तो वासुदेवने. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत भर, धावसंख्या 22. 58चा पाठलाग सुरू आहे मैदानावर. थँक्यू संदीप. आणि इथे मात्र आपण बघतो मैदानाच्या आतापर्यंत 22 धावा अंकित अजूनही करायच्या, त्या 36 धावा सामना जिंकण्यासाठी. थँक्यू संदीप अगेन. 16 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज आहे. आतापर्यंत दिलेल्या वेळेमध्ये सर्व संघांनी मॅच सामने पूर्ण केलेत. फुल टॉस आहे, दिशा दिली, फक्त दिशा आपण बघतोय ती थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम रिव्हर्सचा अटेम्प्ट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्या ठिकाणी वॅकेंट एरिया आहे, खेळाडू नाही त्या ठिकाणी. तिथे मात्र फटका एक्झिक्यूट केला, चौकार वसूल केला तो फलंदाज वासुदेवने.
अजून एक रिव्हर्सचा टीम व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही, चेंडू मागे जातोय फाईन लेग मध्ये. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू पायाला ब्रश झाला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या 27-27. पाठलाग 28 धावांचा सुरू आहे. आतापर्यंत कॉन्फिडेंटली दोन्ही फलंदाजांनी बॅटिंग केली. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. दुसऱ्या षटकापर्यंत 27 धावा धावफलकावर. ओमकार समोर येतो हरीश. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेस केला, फटका अपरकटच्या माध्यमातून एक्झिक्यूट केलाय. डीप पॉइंट चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चेंडू देऊन बघतो की आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेतलाय. चेंडू निघून गेलाय फायनली सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो या चेंडूवर चौकार. गुड शॉट. अवे फ्रॉम द बॉडी खूप दूर होता चेंडू. चांगला फटका पण बघितला. जसा चेंडूचा वेग होता, टप्पा होता, बाउन्स होता, अशा मुवमेंटला बॅटचा फेस ओपन करून खूप चांगला अपिश फटका बघायला मिळाला पॉईंटच्या डोक्यावरून. आणि डीप पॉइंट चेंडू जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार. धावसंख्या पुढे सरकली ती 31 वर 31. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 27 धावा. साईराम महेश 11 या संघाला. चेंडू उंच गेला, मिस टाइम झाला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतोय. चेंडूच्या खाली स्क्रीन समोर जज करते फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या विकेटसाठी खूप सुंदर अशी 31 धावांची पार्टनरशिप दोघांनी फलंदाजांनी बिल्टअप केली आणि फायनली मात्र ओमकारला विकेट मिळते. ती आघाडीचा फलंदाज हरीशची. हरीश बॅक टू डगआउट. ते 12. खूप चांगली कामगिरी सिंधुदुर्ग बॉयजच्या आतमध्ये माध्यमातून आयोजित आपण बघतो ही सिंधुदुर्ग चषक क्रिकेट स्पर्धा. आणि खूप चांगलं काम या सर्व आमच्या कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून दत्ता चव्हाण, दीपक पालव, संदेश चव्हाण, मयूर चव्हाण, परशुराम गावडे, विनायक पिंगळे, बाबी राणे, रामकृष्ण देसाई, प्रणय चव्हाण, प्रमोद चव्हाण, मिलिंद कासले, रुपेश परब, अजित बाणे, गणेश रावले, मोहन गावडे, अंकुश सरवणकर, सागर परब, संकेत परब, श्रीरंग राणे, सागर पालव, गुरुनाथ कोचरे, गुरु पिंगळे, ऐश्वर्य चव्हाण, ओमकार चव्हाण, भावेश चव्हाण, संदीप शिंदे, रघुनाथ परब, अवधूत पालव आणि भावेश चव्हाण. गुड जॉब केबिडा बॉयज. त्याचबरोबर असोसिएशन सुद्धा तेवढंच कौतुक करायला हवं. गौरेश नागवेकर अध्यक्ष, दत्ता चव्हाण उपाध्यक्ष, सेक्रेटरी अमोल बुबाटे, खजिनदार निलेश चव्हाण, उपखजिनदार दीपक पालव, सल्लागार अजित बांदकर आणि प्रसन्न गावकर. गुड जॉब. अप्रतिम कामगिरी असोसिएशनच्या माध्यमातून. तिसरं वर्ष आपण या स्पर्धेचं बघतोय. नीटनेटकं सुबक असं आयोजन. संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न हा आहे जो जे खेळाडू सिंधुदुर्गातले नोकरीनिमित्त कामधंद्यानिमित्त इथे आहेत त्यांना गावी जाण्यासाठी चान्स मिळत नाही, संधी मिळत नाही, खास करून खेळण्यासाठी त्यांना आपण इथे एक व्यासपीठ निर्माण करून दिलंय. रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. अपील पंचांकडे स्ट्रॉंग होत आहे. पंच सांगतात की हा चेंडू एसटी सोडून जात होता आणि अशा खेळून एक चांगलं व्यासपीठ मिळावं, प्लॅटफॉर्म मिळावा. स्पेशली खेळण्यासाठी तुम्हाला सुट्टी काढून गावी जायची गरज नाही आहे. तुम्ही इथे खेळू शकता. इथे स्पर्धा आपण आयोजित करू. त्यासाठी असोसिएशनची स्थापना झाली. 2007 पासून हा प्रयत्न सुरू होता. 2007 पासून आपण बघितलं ही सर्व मंडळी भजनाच्या माध्यमातून एकत्र आली. हळूहळू क्रिकेटच्या माध्यमातून पुढे सरसावली. 2009 मध्ये एक चांगली मोठी स्पर्धा त्यांनी जिंकली. 20,000चं पारितोषिक होतं आणि त्यानंतर मात्र असोसिएशनची स्थापना आपल्याला बघायला मिळते. फुलटा चेंडू आहे आणि फुलटा चेंडू लिडिंग एज घेऊन चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भरपूर उंच गेला आहे आणि तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. तो फलंदाज वासुदेवचा. किंग मेकर साठी शेवटची 5 मिनिटं. अदरवाईज तुम्हाला मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 1 षटक कमी केलं जाईल. अनिकेत ही सूचना तुमच्यासाठी आहे. प्रवीण शिंगे ही सूचना तुमच्यासाठी आहे. शेवटची 5 मिनिटं. 12 वाजून 8 मिनिटं झालेत. गोलंदाज पुन्हा सज्ज या षटकामध्ये अमित. हो चेंडू हातातून सुटला आहे आणि पंच निश्चितच सांगतील हा चेंडू डेड बॉलच असेल. येस डेड बॉल आहे. रिलीज करताना बघितलं की रिलीज पॉइंटवर हा चेंडू हातांना निसटलाय. कारण गरमीचे दिवस आहेत, घाम भरपूर येतो हाताला, शरीराला सुद्धा घाम येतो भरपूर. त्याचमुळे आपण बघतो की चेंडूला ग्रीप मिळत नाही या मुवमेंटला. ओ व्हॉट अ शॉट. काय फटका आहे. आउट ऑफ द पार्क. ह्यूज
अँड हँडसम सीमारेषेबाहेर षटकार. सुंदर डीजे. 9 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा चेंडू अमितचा ऑन ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. हो, व्हेरी गुड थिंकिंग, व्हेरी गुड थिंकिंग. बघितलं की क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला नाही फलंदाजाने. विश्वजित आलाय नवीन फलंदाज जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. धावसंख्या 39. फटका बनण्याचा प्रयत्न पुन्हा त्याने केलाय. वेगवान चेंडू आणि मगाशी जसा मी उल्लेख केला की हा फेवरेट झोन आहे वासुदेवचा. स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. या ठिकाणी जास्तीत जास्त फटके तो वसूल करतो आणि कधी कधी याच प्लस पॉईंटचा गोलंदाज त्याचा वीक पॉईंट सुद्धा करू शकतात. धावसंख्या 39 आहे. आताच सांगितली धावसंख्या 7-19. 7 चेंडू 19 धावा. मागचे दोन्ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. हा चेंडू आपण बघितलं ऑफस्टमच्या खूप बाहेर आहे. लेनचा खूप चांगला वापर केला होता पण दिशाहीन चेंडू. चेंडू शिल्लक ते 7 करायचे तर अजूनही 18 धावा. 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर आपण बघतोय की प्रेशर आता गोलंदाजावर आला होता. काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात आपण बघितलं की चेंडू बाहेर टाकलाय भरपूर. चेंडू शिल्लक ते 7 करायचे तर अजूनही 18. फुलटॉस. हा चेंडू निश्चितच त्याचा रबर स्टॅम्प शॉट आहे. पुन्हा चेंडू बंगल्याच्या टेरेसवर पुन्हा खाली आलाय. षटकार. निर्मिती ज्याप्रमाणे केली असं वाटलं गावामध्येच कुठेतरी बसलोय. एका ठिकाणी कुठेतरी पूजा चालू आहे. छोटेसे क्रिकेटचे सामने सुरू आहेत असा काहीतरी भास झाला डीजेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी वातावरण निर्मिती त्याने केली. चेंडू शिल्लक ते 6 आणि करायच्या अजूनही 12 धावा. इव्हन हे वातावरण आपण जर बघितलं काल संध्याकाळी आपण जेव्हा बघितलं संध्याकाळी जेव्हा काळोख पडण्याच्या वेळेला खूप सुंदर अशी संध्याकाळ. खूप चांगला वारा सुटला होता. पक्षी आपल्या घरी जात होते. बाजूला आपण बघतो की दिवाणी त्याचबरोबर वसईचा रेल्वे ट्रॅक सुद्धा तुम्हाला बघायला मिळतोय. त्यामुळे वातावरण सुद्धा खूप सुंदर आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळी. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 12 धाब्यांची. चला मॅच सुरू करा. कंटिन्यू करा मॅच. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक शेवटचा घेऊन आलाय तो बापू. स्ट्रायकिंग एंडला विश्वजित. 6 चेंडूत 12ची गरज. ओ चेंडू ड्राईव्ह केलाय. डीप पॉइंटला देते क्षेत्ररक्षक. चेंडू चेस करतायत. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. कोण शर्यत जिंकणार. चेंडू कव्हर केलाय. चेंडू थांबला त्या ठिकाणी. 3 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा इझिली कंप्लीट होण्याची निर्माता शंका नाही. 3 धावा कंप्लीट आहे चेंडूवर. निर्णय लवकर घ्या. काय चला पुढचा सामना वेळेवर सुरू होणं गरजेचं आहे. आतापर्यंत एकच चेंडू झालाय. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. आपण या संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्टँडर्ड मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन रिव्हर्सचा टीम व्यवस्थित टायमिंग करू शकणार तिथे क्षेत्ररक्षक आधी चेंडू कव्हर करतोय. तोपर्यंत क्विक सिंगल. एक वेगळी शैली आहे. थोडंसं साइड आर्म ऍक्शन आपल्याला बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. गोलंदाज बापूकडून 50 धावा धावफलक 50 ऑन द बोर्ड. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे मैदानावर 4 चेंडू 8 धावा. फुलटॉस आहे. बॅक टू द बॉल. समोर एक्झिक्यूट करत येते क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ येते चेंडू कव्हर करतोय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अजूनही सामना आपण वाचवू शकतो हे दाखवून दिले सर्व फिल्डर्सने. गुड फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण. पण वासुदेव हे सुद्धा सांगतोय की मी अजून इथे उभा आहे. चौकार मध्ये 200 षटकांमध्ये 200 रुपयाचं पारितोषिक संजय पावशे साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल.
ते फलंदाजाला, कारण चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर आता 3 आणि करायचे ते 7 धावा. वासुदेव ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 4 षटकार मारले, एक चौकार मारलाय. हा चेंडू फटका बनवायचा होता, लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 3 चेंडू आणि गरज आहे ती 6 धाव्यांची. अप्रतिम बॅटिंग केली आतापर्यंत वासुदेवने. षटकारांची संख्या आतापर्यंत आपण बघतोय 4, एक चौकार, मॅग्निफिसंट बॅटिंग. 34 वर नाबाद खेळतोय वासुदेव. ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगलं, तिथे ओमकार आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग करेपर्यंत वेळ घेतलाय, थोडीशी मिसफील्ड. 2 धावापर्यंत निश्चित करणार वासुदेव. चेंडू पोहोचेल, आपण बघतोय की बॉलर सेंडला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ज्याप्रमाणे वासुदेवने या संघासाठी बॅटिंग केली आहे ते गाणं डोळ्यासमोर येते, गाणं ऐकायला येते. वासुदेव आला रे वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला. ही बॅटिंग आपल्या संघासाठी वासुदेवने केली आहे. चेंडू शिल्लक मैदानावरती आता मात्र 2 आणि करायचे ते अजूनही 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी हा नियम कायम आहे, लोक लक्षात ठेवा. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. गोलंदाज पुन्हा चूक करतोय, वारंवार चूक करतोय. इव्हन तो बॅट्समन पासून थोडासा बसवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या मुवमेंटला काय होते, स्वतःच्या पायावर तो गुरघोडी करतोय, स्वतःच्या पायावर गुराड मारून घेतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत, गरज आहे ती 3 धाव्यांची. मॅच लगेच सुरू होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. जो संघ लेट करेल पेनल्टी ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल. क्रॉस बॅटेड शॉट, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कव्हर करेपर्यंत चेंडू सीमारेषेवर. फटका जणू काही चटका लागला. सीमारेषेवर चौकार आणि 200 रुपयाचं पारितोषिक निश्चितच मिळेल ते फलंदाज वासुदेवला. सीमारेषेवर 4 धावा, मॅच विनिंग शॉट.